वांद्रे दगडफेक प्रकरणामध्ये दगडफेकीपूर्वी याबाबत कट रचला गेल्याचा संशय हा पोलिसांना आहे। पहिल्या दिवशी कारवाई करण्यात आली होती, मात्र तिला हिंसक वळण मिळालं नव्हतं। मात्र पहिल्या दिवशीच्या रात्री नागरिकांसोबत झालेल्या गुप्त बैठकीत माथी भडकवण्याचा प्रकार झाल्याचा पोलिसांना संशय आहे। मुंबई पोलिसांकडून या अनुषंगानं या घटनेचा तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तेव्हा 19 मे रोजी देखील कारवाई करण्यात आलेली होती, परंतु त्या दिवशी तितका विरोध झाला नव्हता। मात्र काल जवळपास 3 ते 4 वेळा पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि या सगळ्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती, अतिक्रमण विरोधी कारवाई होत असताना। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, काय नेमका पोलिसांना संशय आहे, काय पोलीस सूत्र सांगतायत? दीपक, नक्कीच काल आपण पाहिलं तर वांद्रे येथील जी कारवाई चालू होती याला हिंसक वळण आपल्याला काल पाहायला मिळालेलं होतं। पहिल्या दिवशी मात्र कारवाईत कुठलंही हिंसक वळण नव्हतं। त्यावेळी नागरिकांनी ज्या अनधिकृत झोपड्या आहेत त्या तोडण्यावरती कुठलाही आक्षेप घेतलेला नव्हता। मात्र त्यानंतरच्या रात्री काही बैठका झाल्या नागरिकांच्या आणि त्यानंतर कुठेतरी दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केल्याचा संशय हा पोलिसांना आहे। त्यामुळे गुप्त बैठकीमध्ये कुठेतरी पोलिसांनी दगडफेक करून कट रचण्यासंदर्भातल्या घटना घडल्यात का याचा पोलीस आता तपास करताना पाहायला मिळतात। खरं तर मागच्या वेळी देखील ज्यावेळी कारवाई स्वरूपात सुरू असताना त्या ठिकाणी झोपड्यांना आग लागली आणि त्यानंतर कुठेतरी या कारवाई ही थांबलेली होती। यावेळी देखील असाच काहीचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण करून कारवाई थांबवण्यासंदर्भातल्या कृती घडण्यात आल्यात का याचा तपास आता मुंबई पोलिसांकडून केला जाणार आहे। या संपूर्ण हिंसाचारामध्ये 3 पोलीस जखमी झालेले होते आणि 10 जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 15 जणांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे यामागे नेमका कट होता, कोणाचा हात होता याचा तपास आता मुंबई पोलिसांकडून सखोल केला जाणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।